सगळ्यांना नमस्ते. आपण आता तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला अंदाज असेल की कशा पद्धतीने अभ्यास करणं आहे किंवा अगदी नवीन असाल. तरी सुद्धा आपण आज बेसिक बोलणार आहोत, की नेमकं राज्यशास्त्राचा अभ्यास करताना काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत, कसा अभ्यास केला पाहिजे, पॉसिबल आहे का, सोर्स काय आहेत, किती वाचलं पाहिजे, हे सगळं. तर पहिल्यांदा मी थोडंसं स्ट्रक्चर सांगतो. मग आपण त्याच्या विषयामध्ये काय काय महत्वाचं आहे, काय काय करायला पाहिजे त्याच्यावर बोलूयात. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एवढा तर अंदाज आहे तुम्हाला, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा आहेत, बरोबर? आता याचाही विचार करताना त्याच्यामध्ये आपला सध्याचा फोकस हा पूर्व परीक्षा राहणार आहे. तर या पूर्व परीक्षेमध्ये 60 मिनिटामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. तुमचं मेजर चॅलेंज हे आहे की हे कसं करायचं. कारण आपल्याला वाटतं 1 तास आहे, परंतु ते पॉसिबल होत नाही. याच्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट लागणार आहे. मग कोणते विषय चांगले काय आपण ते बोलणार आहोत. परंतु या परीक्षेचं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हे, की 60 मिनिटामध्ये तुम्ही 100 प्रश्न कसे सोडवणार आहे. मग किती मिनिट लागतं, काय लागतं त्याच्यावर आपण बोलूयात. पण बेसिक ही आहे की याच्यासाठी आपल्याला सगळं करायचंय. सगळा फोकस तुमचा हे इथं असला पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जे काही देणार आहे हे सगळं एवढीच गोष्ट देणार आहे. याच्यासाठी आता आपल्याला काय काय करावं लागणार आहे ते जर पाहिलं आपण, तर या परीक्षेमध्ये तुम्हाला माहित असेल की जे काही विषय आहेत, उदाहरणार्थ आपला राज्यशास्त्र विषय आहे, राज्यशास्त्र विषय आहे किंवा इतिहास हा विषय आहे. कोणकोणते विषय असतात तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो आणि मग आपण सुरू करूयात. इतिहास झाला, अर्थशास्त्र झाला, नंतर विज्ञान झाला, भूगोल आहे, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आहे आणि चालू घडामोडी म्हणजे करंट आहे. हे विषय असतात. या विषयामध्ये सुद्धा राज्यशास्त्र या विषयाला 15 प्रश्न असतात. भूगोल या विषयाला 10 प्रश्न असतात आणि मॅथ रिजनिंग या विषयाला 20 प्रश्न असतात. आता तुम्ही अभ्यास करताना कुठल्याही शाखेचे असा, आर्ट्सचे असा, कॉमर्स असा, कुठलाही शिकलेला असाल, तर जनरली हा जो विषय आहे आणि हा विषय आहे, इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. इथं 15 पैकी 15 पडू शकतात, इथं 10 पैकी 10 मार्क पडू शकतात. आणि हा जो विषय आहे, इथं जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तर इथं तुम्हाला 16च्या वर मार्क पडू शकतात. 20 पैकी 20 पण मार्क पडणार आहे. तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला याला रिमोट आहे का? रिमोट नाही का स्क्रीनला? तुम्हाला अभ्यास करताना हे जे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न आहेत, हे करण्यासाठी तुम्हाला असे विषय निवडावे लागणार आहेत की जे विषय मला वाचायला सोपे जाणार आहेत, समजणार आहेत आणि मी जेव्हा यांचे उत्तर द्यायला जाणार आहे तेव्हा ते उत्तर माझे जास्तीत जास्त बरोबर कसे येणार आहे. तर त्यासाठी हे 3 विषय आहेत, पॉलिटी, जिओग्राफी आणि मॅथ रिझनिंग. या 3 विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता. आता कुठल्याही गट ब, गट क च्या किंवा कुठल्याही परीक्षेचा जरी विचार केला तरी सुद्धा साधारणपणे आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट मेरिट 62.5 लागलेला आहे 100 पैकी. 62.5 आतापर्यंत हायेस्ट लागलेला आहे आणि ते सगळं जागेनुसार, परीक्षेनुसार बदलत राहतं. तुम्हाला त्याचं टेन्शन घेण्याचं कारण नाही, कारण यावर्षी जागा जास्त आहेत आणि पेपरची डिफिकल्टी लेव्हल आता सगळ्यांना जनरल राहणार आहे. ज्या काही परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी मर्ज झालेल्या आहेत ते बघून हे तुलनेनं सोपं होणार आहे. परंतु जरी आपण कन्सिडर केलं की 60च्या वर मेरिट लागतंय, तरी सुद्धा आता आपलं नियोजन इथून पुढे आपण जेवढा काळ सोबत आहोत, आपलं नियोजन असणार आहे तुम्हाला 65 मार्क कसे पडतील. 65 मार्क्स पडले की ज्या दिवशी पेपर झालाय त्याच दिवशी तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला लागला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी हे राज्यशास्त्र, हे भूगोल आणि हे मॅथ रिजनिंग हे 3 विषय महत्वाचे आहेत. नंतर आला इतिहास. इतिहासाला 10 प्रश्न असतात, विज्ञानाला 20 प्रश्न असतात, करंटला 15 क्वेश्चन असतात आणि मग इथं 10 प्रश्न असतात. साधारण या पद्धतीने ते चालतं. ठीक आहे. हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कशासाठी लक्षात आलं पाहिजे?
की मला हे कसं करायचंय. सगळ्यात मेन तुम्हाला हे करायचंय. तुमची परीक्षा ही पुस्तकं वाचायची नाही. कोणतीच स्पर्धा परीक्षा मी किती पुस्तकं वाचलेत, मी सकाळी 7ला अभ्यासाला आलोय, 10 वाजेपर्यंत अभ्यास करतोय, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही 5 वर्षापासून करताय की तुम्ही आता अभ्यास करताय, याच्याशी काही घेणं देणं नाही. आयोग किंवा कुठलीही परीक्षा घेणारी अथॉरिटी विचारते, मी तुला वेळ देणार आहे, त्या वेळेमध्ये एवढे प्रश्न विचारणार आहेत, याच्यासाठी मला काय करायचं. मग तुम्ही पुस्तकं वाचा, व्हिडिओ बघा, प्रश्न सोडवा, गप्पा मारा, डिस्कशन करा, काहीही करा, कुणालाही काहीही घेणं देणं नाही. मग या 60 मिनिटासाठी 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर हे सगळे विषय आहेत. हे विषय तुम्हाला अभ्यास करायचे पूर्व परीक्षेसाठी. मुख्य परीक्षेला मग त्याच्यात मराठी, इंग्लिश ते येतं. परंतु तुम्ही जर पूर्व परीक्षेचा जर विचार केला आणि आता हाच सगळा कंटेंट मुख्य परीक्षेला सुद्धा असतो, पेपर 2ला 2 पेपर असतात त्याला. तर याच्यासाठी आता आपण एकत्र असणार आहोत. जे काही कालावधी आहे आपला त्याच्यासाठी एकत्र असणार आहोत. त्याच्यामध्ये आज आपण फक्त राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे राज्यशास्त्र या विषयाच्या निमित्तानं पाहणार आहोत आणि तिथून पुढं मग आपण एक एक विषय ओपन करणार आहोत. ठीक आहे. या टप्प्यावर तुम्हाला कधीही काही अडचण आणि प्रश्न असले तरी विचारू शकता. आता राज्यशास्त्र हा जो विषय आहे, हा तुमच्या माझ्या दैनंदिन आयुष्याशी सोबत आहे. तुम्हाला मला आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यात महत्वाचं या विषयामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपला देश ज्या नियमावर चाललेला आहे ते नियम असणारं पुस्तक, म्हणजे ज्याला आपण संविधान असं म्हणतो किंवा राज्यघटना असं म्हणतो, त्या पुस्तकाचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा. किती करायचा आहे, अगदी डिटेलमध्ये. तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, युपीएससी पासून ते पोलीस भरती असू दे, कुठलाही क्लास असू दे, काय कोतवालची परीक्षा जरी असली तरी सगळ्या विषयामध्ये हा विषय असतो, सगळ्या पेपरमध्ये. आपला फायदा काय आहे, आपल्या या विषयाला इथं आहेत आपल्याला 15 मार्क. 15 मार्क. जसं मी तुम्हाला म्हटलं, पॉलिटी, जॉग्राफी आणि मॅथ आणि रिजनिंग हे तीनही विषय तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देणार आहेत. पण या तीनही विषयाची एक रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जेवढे लक्ष देऊन या प्रत्येकांचे लेक्चर किंवा बघाल, पुस्तकं वाचाल, विशेष करून लेक्चर जेवढे बारकाईनं पाहाल, तेवढं तुम्हाला डायरेक्ट ते मार्कामध्ये कन्वर्ट होणार. एकदा तुमच्या इथं बसून कुठलेही, आता मॅथचे तुमचे सर तुम्हाला शिकवायला लागले आणि त्यांनी एखादी सूत्र सांगितलं, काही ट्रिक सांगितलं, ती तुम्ही जेवढ्या लवकर समजून घेणार आहेत तेवढं तुमच्या परीक्षेला वेळ वाचणार आहे. जिओग्राफीचं तसंच आहे आणि पॉलिटीचं तसंच आहे. सगळ्यात जास्त लक्ष तुमचं इथं असलं पाहिजे. मग तुम्हाला ते घरी गेल्यावर याच्यावर काम करायची गरज नाही. शिवाय या विषयावर जेवढी तुम्ही कमांड घ्याल तेवढा तुमचा वेळ वाचणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की हे 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. याच्यामध्ये सुद्धा 80 प्रश्न जे आहेत, जे मॅथ रिजनिंग सोडून आहेत, हे तुम्ही 35 मिनिटामध्ये सोडवले पाहिजेत. बरोबर का? आणि जे मॅथ रिजनिंगचे 20 प्रश्न आहेत त्याच्यासाठी हे 25 मिनिटं दिले पाहिजे. तेव्हा हे गणित जमणार आहे. मॅथ रिजनिंगला 25 मिनिटं तुम्हाला लागणार आहेत. हे कन्सिडर करून तुम्ही इथं जेवढा वेळ वाचताल, डायरेक्ट इथं 16 प्लस मार्क पडतील तुम्हाला. आणि इकडं 80 प्रश्न 35 मिनिटात सोडवायचे, तर त्याच्यासाठी आपले पॉलिटी आणि जिओग्राफी विषय तुम्हाला खूप जास्त मदत करतात. इतर विषयाचं पण आहे. उदाहरणार्थ इतिहासाचं आपण बोललो, तर इतिहासामध्ये 10 प्रश्नांपैकी कधी कधी 8 प्रश्न नुसत्या समाज सुधारकावर आहेत. मग समाज सुधारकाचे आपले 10-15 लेक्चर होतात, कारण त्याच्यावर प्रश्न जास्त विचारले जातात. आपलं सगळं नियोजन काय आहे, की मला आयोग काय विचारणार आहे किंवा परीक्षा घेणारी अथॉरिटी काय विचारणार आहे, त्याच्यानुसार मी कसा अभ्यास केला पाहिजे, हे सगळ्यात मेन आहे. मला प्रश्न सोडवायचे, मला अभ्यास करण्यापेक्षाही याच्यामध्ये हे सगळं कसं गणित जमवायचं, माझा मेन फोकस इथं असणार आहे. कुठली परीक्षा असू द्या. फक्त एखादी 2 परीक्षा अशा असतात ज्याला वेळ खूप चांगला मिळतो आणि प्रश्न कमी असतात. असं फार कमी वेळा होतं. शेवटी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे. जो कोणी चांगली कामगिरी करणार आहे तोच हे होणार आहे. मग याच्यामध्ये सुद्धा
हे जी राज्यघटना आहे, संविधान आहे, हे संविधानामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये साधारण एक 20 टॉपिक आहेत की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. वारंवार प्रश्न विचारले जातात आणि आपण याच्यासाठी आता हे मी 20 टॉपिक कसं म्हटलं तुम्हाला, तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की या विषयामध्ये मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये, ज्याला आपण PYQ असं म्हणतो, काय प्रश्न विचारलेले आहेत याचं काय अनालिसिस केलेलं आहे, मायक्रो विश्लेषण केलेलं आपल्याला पाहता येतं. आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात आलेलं आहे की हे ठराविक टॉपिक आहेत. हे ठराविक टॉपिक तुम्ही डिटेलमध्ये जर केले तर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडणार आहे. विशेष करून त्याच्यामध्ये सुद्धा आता माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट शब्द येतील, ते तुम्हाला लक्षात राहिले की ते तुम्हाला आपोआप त्याचा तुमचा एनर्जी वाचणार आहे. तुम्ही स्वतःहून तुम्ही कुठलाही क्लास का जॉईन करता किंवा तुम्हाला आता हे गायडन्स उपलब्ध होतंय, त्याचं असतं की तुम्हाला तुमचं काम कमी करायचंय आणि कमी वेळामध्ये यश मिळवायचंय. बरोबर? मग त्याच्यासाठी आमची जबाबदारी ही आहे की तुम्हाला हा विषय सोपा कसा सांगायचा, किंवा तुम्हाला जर जास्त पुस्तकं वाचायची गरज आहे तर ते काहीच कामाचं नाही. आम्ही तुमचं काम कमी केलं पाहिजे की तुम्ही एकच पुस्तक वाचा, बाकीचं आम्ही तुम्हाला लेक्चर मधून सांगू. म्हणून या विषयाचा अभ्यास करताना मी तुम्हाला काही शब्द वापरणार आहे. उदाहरणार्थ तिथे मी एक व्हर्टिकल शब्द व्हर्टिकल. मी जर तुम्हाला म्हटलं की हा टॉपिक व्ही आहे, म्हणून हा हायलाइट केला, व्ही आहे, याचा अर्थ हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. वारंवार प्रश्न विचारले जातात. कधी कधी तर एका टॉपिकवर 2-3 प्रश्न एकाच पेपरमध्ये असतात. असे टॉपिक जे खूप जास्त महत्वाचं आहे, ते मी कुठले टॉपिक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. जर मी तुम्हाला म्हटलं तर हा टॉपिक हॉरिझॉन्टल करायचा आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, व्हर्टिकल म्हणजे डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त बेसिक करून ठेवणं गरजेचं आहे. बेसिक मी सांगेल एवढंच वाचा, याच्या पलीकडे काही बघू नका, कारण त्याच्यावर प्रश्नच येत नाहीत तर मी का वाचायचे ते. माझं सगळं कशासाठी चाललंय, या परीक्षेला काय विचारलं जाणार आहे आणि मी कसं तयारी करणं गरजेचं आहे, एवढंच महत्वाचं आहे. म्हणून हा जो टॉपिक आहे ज्याचा डिटेल अभ्यास करायचा आहे, असे टॉपिक मी तुम्हाला सांगेल आणि ज्या टॉपिकचा बेसिक अभ्यास करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगेल. हे 2 शब्द येतील. मी जर म्हटलं व्हर्टिकल टॉपिक आहे, उदाहरणार्थ तुमच्या परीक्षेचा विचार केला तर व्हर्टिकल किंवा डिटेल अभ्यास करायचे टॉपिक कुठले आहेत की ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातात. हमखास उदाहरणार्थ सगळ्यात बेसिक पासून सुरू करू. तुमची ग्रामपंचायतवर परीक्षेला प्रश्न फिक्स असतो. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकार असतो ग्रामसभा. ग्रामसभेवर सुद्धा हमखास प्रश्न असतो. ग्रामपंचायत वेगळी, ग्रामसभा वेगळी. ठीक आहे, याच्यावर फिक्स असतो. नंतर तुमची जिल्हा परिषदेवर प्रश्न असतो, किंवा जे पंचायत राज संबंधातल्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असेल 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, याच्यावर प्रश्न असतो तुम्हाला. याच्यानंतर ज्या ह्या पंचायत राज व्यवस्थेसाठीच्या ज्या काही समित्या होत्या केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्या, याच्यावर हमखास प्रश्न असतात. 15 पैकी 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर असतात. 2 ते 3 प्रश्न. याच्यासाठी आपले 5 लेक्चर सेपरेट होते. 5 लेक्चर मध्ये आपण हा सगळा भाग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पलीकडे काहीही करायची गरज नाही. या टॉपिकसाठी तुम्ही फक्त लेक्चर पहा आणि याच्यावरचे PYQ सॉल्व्ह करा. तुम्हाला हे 2-3 मार्क सहज मिळून जाणार. सहज प्रत्येकाला आपल्या मिळून जातात. मग याच्यामध्ये मी उल्लेख केलेला नाही. उदाहरणार्थ मी पंचायत समितीचं नाव नाही घेतलं किंवा महानगरपालिकेचं नाव नाही घेतलं. महानगरपालिका पण आहे ना, नगरपालिकेचं काहीच बोललेलं नाही, किंवा कटक मंडळ किंवा छावणी मंडळ याचं मी काहीही बोललेलो नाही. कारण हे टॉपिक आहेत, हे बेसिक टॉपिक आहे आणि हे जे टॉपिक आहेत हे व्हर्टिकल टॉपिक आहेत. परंतु मी तुम्हाला सांगताना यांच्यावर जास्त जोर देणार आहे. हे तुम्हाला मी शिकवणार आहे, परंतु हे कमी महत्वाचं आहे. का कमी महत्वाचं आहे, तर यांच्यावर प्रश्न येत नाही.
प्रश्न आले नाहीत ते आपल्याला कमी महत्वाचं आहे, संपला विषय. मग हे जे टॉपिक आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आहेत, तर हे 2 ते 3 प्रश्न याच टॉपिकवर असतील. त्याच्यात पण सुद्धा इथं हा टॉपिक जिल्हा परिषद आणि इथं जास्त करून ह्या पहिल्या 3 मुद्द्यावरच क्वेश्चन असणार आहे. म्हणजे हे टॉपिक तुम्ही डिटेल करायचे, यांचं फक्त एकदा वाचलं की संपला विषय. याच्यात पलीकडे बघायचं नाही, कारण प्रश्नच विचारत नाही. उदाहरणार्थ आणखी जर आपण विचार केला की जे काही व्हर्टिकल टॉपिक आहेत किंवा डिटेल अभ्यास करायचे टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्याचं विधिमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद जे काय आहे, विधिमंडळ आहे किंवा हायकोर्ट आहे किंवा राज्य सरकारचा प्रमुख सरकारी वकील आहे, ज्याला आपण महाधिवक्ता असं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं म्हणतो, हे असतील. किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, ज्याला आपण घटनात्मक संस्था म्हणतो, कायदेशीर संस्था म्हणतो, त्याच्यावर प्रश्न असतात. याच्या पलीकडं संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे, संविधानाची निर्मिती, संविधानाचे वैशिष्ट्य, फंडामेंटल राईट, याला आपल्याला 3 ते 4 लेक्चर लागतील. फंडामेंटल ड्युटी, डीपीएसपी, हे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावर हमखास प्रश्न असतात. कधी कधी याच टॉपिकवरचे एकाच परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न असतात. हे असे आणखी आहेत, पण मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो. हे टॉपिक तुम्ही डिटेल अभ्यासायचे, डिटेल. आता याला आपल्याला 2 लेक्चर लागतील, याला 2 लेक्चर लागतील, याला 3 ते 4 लेक्चर लागतील. हे दोघं 2 लेक्चर मध्ये होतील, याला काही लागत नाही. किंवा याच्यामध्ये प्रस्तावना असते, प्रस्तावना आहे. हे सगळं जे आहे याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न दिसणार आहेत. इवन कधी कधी तर याच्यावरच 10 ते 12 प्रश्न इथंच असू शकतात. एवढे हे 7-8 टॉपिक महत्वाचे आहेत. आता हे जे आहे राज्यपाल, परंतु तुम्हाला मी राष्ट्रपतीचा उल्लेख केलेला नाही, सीएम मी पंतप्रधानांचा उल्लेख केलेला नाही, विधिमंडळ संसदेचा उल्लेख नाही केलेला, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा उल्लेख नाही केलेला, आणि इथं जसं राज्य सरकारचा प्रमुख सरकारी वकील आहे तसं केंद्र सरकारचा प्रमुख सरकारी वकील आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु हे सगळं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागणार आहे. यांच्यावरही प्रश्न असतात, पण संख्या कमी असते, तुलनेनं कमी असते. यांच्यावर जास्त प्रश्न असतात. आता हा सगळे विषय आहेत, हे 10-12 मार्काचा आहे. पंचायत राजचं 2-3 मार्काचं आपलं क्लिअर झालेलं आहे. हे जे टॉपिक आहे त्याला मी सांगल की आता फंडामेंटल राईट, तर व्हर्टिकल अभ्यास करायचा आहे, म्हणजे लेक्चर बारकाईनं पाहायचे, शिवाय त्याच्यामधलं पुस्तकही वाचायचे, प्रश्नही सोडवायच्यात, नोट्स पण काढायच्या. इतकं ते बारकाईनं केलं पाहिजे, तेव्हा हे मार्क पडणार आहे, तेव्हा हे मार्क पडणारे आपल्याला पाहता येतात. आता याच्या पलीकडं एक बेसिक टॉपिक असतात की जे फक्त माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ केंद्र राज्य संबंध आहे, किंवा कधी कधी जी संघ राज्य व्यवस्था आहे किंवा संसदीय शासन व्यवस्था आहे, याच्यावर कधी कधी प्रश्न विचारले जातात. कधी कधी आणीबाणीवर प्रश्न विचारले जातात. घटना दुरुस्ती आहे, असे जे टॉपिक आहेत यांच्यावर एक क्वेश्चन असतात, कधीतरी असतात, परंतु हे बेसिक आहेत, हे बेसिक आहे, याला फार वेळ द्यायचा नाही, फार वेळ द्यायचा नाही. आणखी काय काय वेगवेगळ्या समित्या असतात, संसदेच्या समित्या असतात, राज्य विधिमंडळाच्या समित्या असतात, त्याच्यावरही कधीतरी प्रश्न विचारले जातात, पण ते आपण बेसिक मध्ये पाहणार आहोत, त्याला आपण डिटेल करणार नाही. हे झालं स्ट्रक्चर. मग हे सगळं का सांगितलं मी, तर मी तुम्हाला सांगाल हा टॉपिक व्ही आहे, म्हणजे तुम्ही डिटेल अभ्यास करायचा आहे, आणि हा टॉपिक जो आहे एच आहे. आता इथपर्यंत थांबणार नाही, आम्हाला तुमचं काम सोपं करायचंय, तुम्हाला कमी वेळामध्ये ते चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या विषयामध्ये मार्क्स आले पाहिजेत. याच्या पलीकडे जाऊन उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगितलं मी राज्यपाल हा टॉपिक शिकवतोय तुम्हाला, मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगणार, राज्यपाल हा टॉपिक व्ही आहे. तुम्हाला काय कळालं की याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. परंतु आता याच्यामध्ये नेमकं काय करायचंय,
याच्यामध्ये सुद्धा कशावर प्रश्न असतात हेही तुम्हाला कळलं पाहिजे, ते सोपं होणार आहे. तर याच्यामध्ये मी 3 शब्द वापरेन. एक मस्ट, तिसरा शुड आणि तिसरा कुड. त्याला आपण MSC असं म्हणतो. MSC. मस्ट म्हणजे राज्यपाला संदर्भातलं ही गोष्ट वाचलीच पाहिजे, कारण याच्यावर 100% प्रश्न आहेत. आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत सोप्या भाषेमध्ये मस्ट म्हणजे हे राज्यपाला संदर्भातलं व्हेरी IMP आहे, की हे वाचलंच पाहिजे. उदाहरणार्थ, राज्यपाल पदासाठीची घटना दुरुस्ती, 7वी घटना दुरुस्ती आहे, किंवा राज्यपाला पदासंदर्भातले कलम आहेत, राज्यपालाची पात्रता आहे. बरोबर. हे जे मुद्दे आहेत हे कंपल्सरी करायचे, कारण हे व्हेरी IMP आहेत. याच्यावर यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहेत, वारंवार जास्तीत जास्त प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगल की राज्यपाला संदर्भात जेव्हा मी टॉपिक सुरू करेल तेव्हा सांगल की राज्यपाला संदर्भातला हा टॉपिक यम आहे, हा पॉइंट जो आहे यम आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा नोट्स मध्ये लिहिणार आहात ह्या विषयावर, तर ह्या गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये असल्याच पाहिजे. तुम्हाला सोपं करायचंय ना, कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करायचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मिनिमम सोर्स, कमीत कमी पुस्तकामध्ये त्याचीच वारंवार रिव्हिजन केली की तुम्हाला यश मिळेल. दुसरं मी सांगेल हे शुड आहे, म्हणजे याच्यानंतर कशासाठी, याच्यानंतर हे याच्यासाठी महत्वाचं आहे की याच्यानंतर जर प्रश्न विचारले गेले तर ते इथे विचारले गेलेले आहेत. हे IMP आहे. याच्यानंतर हे तुम्ही करायला पाहिजे. आणि कुड म्हणजे हे 2 गोष्टी जर झाल्या तर तिसरी गोष्ट करायची, किंवा की फक्त माहिती असलं तरी चालेल. मी सांगल की हे काय फार बारकाईने बघायची गरज नाही, एवढं फक्त कानावर गेलं तरी सफिशियंट आहे. मग आता आपल्यासाठी इथून पुढच्या लेक्चरला जे संदर्भ राहणार आहेत सगळ्यांनी, की एकतर मी सांगल, यच सांगल. हे कशा संदर्भात आहेत? टॉपिक संदर्भात. कोणता टॉपिक डिटेल अभ्यास करायचा याच्यासाठी आपण व्ही आणि एच हे शब्द वापरणार आहोत. त्या टॉपिक मधले कोणते महत्वाचे पॉइंट्स आहेत याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत? MSC. क्लिअर? क्लिअर झालं? हा. तर हे तुम्हाला जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजेल. आता हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल, परंतु जसं जसं तुम्ही अभ्यास करायला जाताल तुमच्या हे आपोआप लक्षात येणार आहे की या टॉपिक मधलं काय महत्वाचं आहे. मी राज्यपालाचं सांगितलं आणि तुम्ही हायकोर्टाचं करायला घेतलं की तुम्हाला कळल की हायकोर्टामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, त्याच्यानंतर महत्वाचं. तुम्हाला हे कसं कळणार आहे? तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची, PYQ. आता हे कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ, उद्या तुम्ही असं ठरवलं किंवा आपण शिकवायला घेतला, राष्ट्रपती हा टॉपिक ना आपण सुरुवात केली. राष्ट्रपती, बरोबर? राष्ट्रपती या टॉपिकनं सुरुवात केली. तर मी तुम्हाला सांगल की उद्या आपण राष्ट्रपती टॉपिक बघणार आहोत. मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तर तुमच्याकडे जे काही मागील वर्षाच्या प्रश्नाचं विश्लेषणाचं पुस्तक असतं पाहते मार्केटमध्ये, ते लॉजिक बुस्टर किंवा ते 21,000 पुस्तक आहे पहा, ते पुस्तक असलं पाहिजे तुमच्याकडे. कुठलंही घ्या, तुमच्या मनाने घ्या. तर मी तुम्हाला सांगल उद्या आपण राष्ट्रपती हा टॉपिक बघणार आहोत. तर तुम्ही येताना काय करायचं? राष्ट्रपती टॉपिक वरचे सगळ्यांनी PYQ बघितले पाहिजे. पहिली गोष्ट, वाचायचं काहीही नाही. ह्या राष्ट्रपती संदर्भात आपल्याला विचारलं काय जातंय, किती वेळ दिला पाहिजे, हे तर मला कळलं पाहिजे ना. म्हणून पहिल्यांदा राष्ट्रपती टॉपिक वरचे PYQ बघितले पाहिजेत. याच्यामुळे तुम्हाला काय कळलं, या टॉपिकचं महत्वाचं काय आहे हे कळलं. बरोबर? महत्वाचं काय आहे हे कळलं. त्याच्यानंतर दुसरी स्टेज काय असती, की तुम्ही स्वतः हे वाचलं पाहिजे. हे राष्ट्रपती टॉपिक मधलं जे काही पुस्तकामधलं आहे हे तुम्ही वाचलं पाहिजे. आधी काय करायचं? स्टेप्स आहेत, या स्टेप्सनं आपल्याला जायचंय. पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी हे PYQ बघितले पाहिजेत. दुसऱ्यांदा हे वाचलं पाहिजे की मला स्वतःला याच्यातलं काय समजतं. हे वाचलं की तिसरी गोष्ट जी आहे हे तुम्ही लेक्चर पाहिले पाहिजे. क्रम बरं का, या क्रमाने जाणं अपेक्षित आहे. लेक्चर पाहिलं पाहिजे. याच्यामुळं काय होईल, आता उदाहरणार्थ हे PYQ जर पाहिले तर तुम्हाला साधारण 10% अंदाज येईल उदाहरणासाठी, की याच्यामधलं मला नेमकं काय करायचं.
की राष्ट्रपतीवर या पुस्तकात तर 40 पानं दिलेत, पण मला तर ठराविकच 4-5 मुद्द्यावरच प्रश्न येतात. म्हणजे मी सगळं वाचायची गरज आहे का? पहिल्यांदा तुम्हाला हे 10% कळलं. तुम्ही वाचलं, स्वतःहून वाचायचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर उदाहरणासाठी अजून 10% समजलं. बरोबर? आता तुम्ही लेक्चर बघितलं, तुम्ही PYQ बघितलेत, वाचलं, पण तुम्हाला काही कळल्या नाहीत काही गोष्टी. काही कळल्या, काही कळल्या नाहीत. काहींचे गोंधळ निर्माण झाला, की याच्यातलं काय महत्वाचं आहे, असंच कसं काय सांगितलंय. तर लेक्चरमध्ये आपण कन्सिडर करू अजून 10% कळा. ठीक आहे? लेक्चर झालं, की आता तुमच्या पहिल्या गोष्टी झाल्यात, PYQ झालंय, वाचलंय, लेक्चर झालंय. लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, हे यम आहे, हे यस आहे, हे सी आहे. बरोबर? मग चौथी स्टेप झाली पाहिजे, तुम्ही याच्यामधल्या महत्वाच्या पॉइंटच्या नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स काढल्या की उदाहरणासाठी पुन्हा 10% कळलं. नोट्स काढल्या की त्या नोट्सची रिव्हिजन करायची. काय करायची? रिव्हिजन करायची. आता ते कसं करायचं त्याचंही शेड्यूल मी तुम्हाला सांगतो. इथून पुन्हा 10% कळलं. आता इथपर्यंत आलो तर आपण, हे झालं. आता पुढची स्टेप काय असणार आहे आपली, की तुम्ही मंडे टू सॅटर्डेचं शेड्यूल तयार केलं पाहिजे. मंडे टू सॅटर्डे. त्याच्यामध्ये सुद्धा रोज 4 तास मॉर्निंग सेशनला एक सब्जेक्ट घ्यायचा. तो सब्जेक्ट सोपा असला पाहिजे. कुठलाही घ्या. सकाळी घ्या, दुपारी घ्या. उदाहरणार्थ आपला पॉलिटी घेतला. तर या 4 तासामध्ये तुम्ही प्रेसिडेंट या टॉपिकचं सगळं डिटेल व्हायला पाहिजे किंवा उपराष्ट्रपती हा टॉपिक पण व्हायला पाहिजे. नंतर दुसरे 4 तास जे आहेत ते दुसरा एखादा विषय घेतला. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स घेतला. आणि डेली 2 तास एक तर मॅथ रिजनिंग करा किंवा त्यातला 1 तास मॅथ रिजनिंग करा आणि 1 तास कुठलीही भाषा करा. मराठी करा किंवा इंग्लिश करा. हे डेली 2 तास तुम्ही दिले पाहिजेत. कारण हे विषय खूप जास्त महत्वाचे आहेत. रोज 2 तास तुम्ही मॅथ रिजनिंग करा किंवा 1 तास मॅथ रिजनिंग करा, 1 तास मराठी करा किंवा 1 तास इंग्लिश करा. तो तुमचा निर्णय राहील. हे 8 तासाचं शेड्यूल आहे. उदाहरणार्थ आणि रविवारी. मग रविवारी नवीन काहीही वाचायचं नाही. रविवारी नवीन काहीही वाचायचं नाही. तर रविवारी काय करायचं? रविवारी या आठवडाभरामध्ये जे काही वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची. आठवडाभर जे काही वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची आणि एक कोणताही पेपर सोडवायचा. आयोगाचा पेपर सोडवा, कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज सोडवा. दर रविवारी एक तरी टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे. जर हे रिव्हिजन करून आणि टेस्ट सोडून तुमचं 5 तासात झालं, उरलेला वेळ सुट्टी घ्यायची. अभ्यास करायचा नाही. रविवारी एकही शब्द नवा वाचायचा नाही. निवांत घ्यायचं. तुमच्या आठवड्यात ठरवा. तुम्ही जॉब करणारे असाल, हाऊसवाईफ असाल, तुम्ही ठरवा. ते तुमचा निर्णय. परंतु सोमवार ते शनिवार मात्र व्यवस्थित करायचं. इथं जेवढा जास्त प्रॉपर अभ्यास करताल, रविवारी तेवढं काम सोपं होणार. जर चांगला अभ्यास झाला, तर रविवारी कदाचित 1 तासातच रिव्हिजन होईल. 2 तासात टेस्ट होईल. संपला विषय. निवांत. काहीही करायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आपल्याला लोड घेऊन काही करायचं नाही. मग याच्यात सुद्धा आता करायचं कसं? जसं मी तुम्हाला 5 स्टेप सांगितल्या, की आधी तुम्ही PYQ बघितले पाहिजेत. मग ते वाचलं पाहिजे. मग लेक्चर केलं पाहिजे. नोट्स काढल्या पाहिजेत. रिव्हिजन केल्या पाहिजेत. आता हे सगळं तुम्ही सोमवारी केलं. सोमवारी राष्ट्रपती टॉपिकचे तुम्ही ह्या 5ही स्टेप फॉलो केल्या. झालं. दोन्ही विषय झाले. राष्ट्रपती झाला आणि इकॉनॉमिक्स मधला तुमचा राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक झाला. 2 टॉपिक तुमचे झाले एका दिवसात. आता मंगळवारी काय करायचं? तर मंगळवारी रोज सकाळी 1 तास, रोज सकाळी 1 तास आदल्या दिवशी जे काही वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची. पहा बरं का, सोमवारी जे काही वाचलंय त्याची रविवारी रिव्हिजन करायची. मंगळवारी रिव्हिजन करायची. मंगळवारी जे काही वाचणार आहात आणि सोमवारचं आणि मंगळवारचं त्याची बुधवारी रिव्हिजन करा. बुधवारी जे काही वाचणार आहे त्याची गुरुवारी करायचं. गुरुवारी जे काही वाचणार आहे ते शुक्रवारी करायचं. शुक्रवारी जे काही वाचणार आहेत ते शनिवारी करायचं.
आता याच्यामुळं काय होणार आहे, याच्यामुळं काय होणार आहे, तर तुमचे पहा किती टप्पे होत आहेत. पहिल्यांदा तुम्ही रीडिंग आणि ते सगळं पहिल्यांदा जो आहे तुमचा अतिशय डिटेल अभ्यास झाला पहिल्या दिवशी. झाला डिटेल, कारण तुम्ही PYQ पाहिलेत, तुम्ही वाचलंय, तुम्ही नोट्स काढल्यात, तुम्ही लेक्चर पाहिलंय, तुम्ही रिव्हिजन केले. याच्यामुळे काय झालं, 4 तास लागू द्या, 5 तास लागू द्या, 6 तास लागू द्या, काही फरक पडत नाही. आपल्याला वेळेचं गणित बरोबर जमतं, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. हे डिटेल केला. दुसऱ्या दिवशी त्याची कमी वेळामध्ये रिव्हिजन केली. जर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या ज्या कॅल्क्युलेशन नुसार आपण धरलं, इथं फक्त 50% कळालेलं आहे, तर रिव्हिजन मध्ये तुम्हाला आणखी 10% कळत. बरोबर? मंगळवारच्या रिव्हिजन मध्ये. शिवाय मी तुम्हाला सांगितलंय आठवड्याची रिव्हिजन करा, रविवारी रिव्हिजन करायची. जे काही आठवड्याभर वाचलंय त्याची रविवारी रिव्हिजन करायची. उदाहरणार्थ इथं आणखी 10% कळा. झालं असं? म्हणजे तुम्ही आता एक एक स्टेप पुढे येत चाललेला आहे. तुम्हाला नंतर आपोआप काय लक्षात येईल, एवढं तर सोपं होतं, याला काय वेळ लागणार आहे. आता असं करत तुमचा उदाहरणार्थ आपल्या लेक्चरच्या पद्धतीनं 2 किंवा 3 महिने जे काही लेक्चर होतील त्या महिन्यात आपला विषय पूर्ण झाला. तर विषय पूर्ण झाल्यानंतर 2, 3, 4, 5 काय दिवस लागतील, त्या पूर्ण दिवसामध्ये त्या सब्जेक्टची पुन्हा डिटेल रिव्हिजन करायची. पूर्ण सब्जेक्टची रिव्हिजन करायची. त्याच्यामध्ये मग काय राहिले काय नाही सगळं बघायचं. आता हे झालं. आता तुमची जेव्हा परीक्षेची तारीख येणार आहे, तर परीक्षेच्या अगोदर साधारण 12-13 दिवस आपण फायनल रिव्हिजनला देतो. फायनल रिव्हिजन. या फायनल रिव्हिजन मध्ये असेच मुद्दे आले पाहिजेत जे मस्ट असणार आहेत किंवा शुड असणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला हे सगळं करायला 2-3 महिने लागले, तर पॉलिटी हा विषय तुमचा एका दिवसात रिव्हिजन करून झाला पाहिजे. एका दिवसात. सायन्स हा विषय आहे, सायन्सला 2 दिवस गेले पाहिजेत. एका दिवसामध्ये तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि एका दिवसामध्ये बायोलॉजी, कारण त्याच्यावर प्रश्न जास्त असतात. हे सगळं तुम्ही जर केलं ना, तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येणार आहे, आपोआप. आणि हे सगळं आपल्या विषयामध्ये केलं तर मी न सांगता सुद्धा तुम्हाला 15 पैकी 15 मार्क पडणार. आता हे टाइम वाटतोय का खूपच वेळ देतोय मी असं वाटतोय का? मग तुम्ही म्हणताल हे एवढं सगळं आहे तरी सुद्धा 5-5, 10-10 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पास कसं काय नाही? तर नेहमी लक्षात ठेवा, त्या ट्रॅप मध्ये आपण अडकलो ना की आपल्याला काही सुचत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचा स्मार्ट अभ्यास करायचा. तुम्ही क्लास लावलाय, त्याचा हेतूच आहे की तुम्हाला ते कमी वेळामध्ये करायचंय. मग हा स्मार्ट अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे एक त्रिसूत्री आहे. त्या 3 गोष्टी मात्र तुम्ही 100% करायला पाहिजेत. त्या म्हणजे एक, प्रत्येकाने डेली PYQ सॉल्व्ह केले पाहिजे त्या टॉपिकचे. महाराष्ट्राच्या भूगोल या टॉपिक मध्ये महाराष्ट्राच्या नद्यावर प्रश्न आहे. तर महाराष्ट्राच्या नद्यावर जेवढे प्रश्न आहेत ते सगळे सोडवले पाहिजे. त्याच्यात काय विचारलं जातं, कुठं चुकवतो आयोग, कुठं संकल्पना गरजेच्या आहेत, कुठं मी पाठ करणं गरजेचं आहे, हे लक्षात येईल तुमच्या आपोआप. त्यामुळे रोज PYQ सॉल्व्ह करायचे. पुस्तकं वाचणं म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही, प्रश्न सोडवणं हीच आपली परीक्षा आहे. त्यामुळे रोज प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरं, तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे. क्लास करणं सुद्धा आवश्यक नाही. कोणत्याही आयोगानं कुणीही काही सांगितलेलं नाही. आता सरकार म्हणते आम्ही 5,000 लोकांना कोचिंग क्लास फ्री देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. आताही ज्ञानज्योती, महाज्योती, काय काय सारथी, बार्टी संस्थेच्या मार्फत ट्रेनिंग मिळते. परंतु डेली नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स कशा काढायच्या हेही तुम्हाला मी सांगा. हेही मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये जसं मी म्हणलं, यम ही गोष्ट आलीच पाहिजे. यस ही गोष्ट आलीच पाहिजे. शिवाय काही गोष्टी अशा आहेत तुम्ही वाचताय पण लक्षात राहत नाही, खूप आकडेवारी आहे पण ती महत्वाची आहे. तर अशा IMP फॅक्ट्स आहेत तेवढ्याच नोट्स मध्ये आल्या पाहिजेत. नोट्स म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं नाही.
नोट्स कशा काढायच्या तेही मी तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून सांगतो. आणि तिसरी गोष्ट आहे, जास्तीत जास्त टेस्ट सोडवल्या पाहिजेत. या 3 गोष्टी जर तुम्ही डेली करत राहिलात, ही त्रिसूत्री फॉलो केली, तर तुम्हाला आपोआप या विषयामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपोआप कॉन्फिडन्स येणार आहे. या 3 गोष्टी न चुकता रोज व्हायला पाहिजे. न चुकता रोज व्हायला पाहिजे. स्वतः पीवायक्यू बघितलेच पाहिजे. मी तुमचे पीवायक्यू घेणार आहे का? हो. मी माझ्या विषयाचे सगळे पीवायक्यू घेणार आहे. परंतु तुम्ही सोडवले पाहिजेत, कारण तुम्हाला कळलं पाहिजे ते. तुम्हाला हे कळलं पाहिजे की याच्यामधला नेमकं काय चुकतंय. उदाहरणार्थ मी पॉलिटी शिकवलं, तुम्हाला सोपं गेलं. पण एखाद्याला इकॉनॉमिक्स अवघड जाईल किंवा एखाद्याला इतिहास सोपा जाईल. होऊ शकतं ना. आपल्याला सगळेच विषय सगळे समान असणार आहेत असं काही नाही. मॅथ रिजनिंग मध्ये किती केलं तरी 10च्या वर मार्क जाणार. मग काय करायचं? तर अशा वेळेस यामध्ये लक्षात ठेवा, कोणतंही पुस्तक, कोणताही क्लास, कोणतीही टेस्ट सिरीज याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कसं याच्याकडे बघता, तुम्ही किती एनर्जी देता, तुम्ही किती अभ्यास करता. सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. आमचं काम आहे हे तुम्हाला सोपं करून सांगायचं, की बाबा रे हे केल्याने हे होणार आहे. पण करणार कोण आहे? ऍक्च्युली तुम्हीच करणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये काहीही अडचण लागली तर आमची पूर्ण टीम तुमच्या मदतीला आहे. तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन लागलं, तुम्हाला नोट्स कशा काढायच्यात हे कळलं नाही, तुम्हाला प्रश्नामध्ये डाऊट आहे, तेव्हा काय करायचं, काहीही असलं तर बिनधास्त विचारायचं. बिनधास्त. कारण या ठिकाणी तुम्ही शिकायला आलेला आहात. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी कळणं सहज शक्य नसतं. ते अपेक्षित बी नसतं. कुणालाच नाही कळत. आपल्याला लहानपणापासून आपण बघतो, आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतात का? नाही कळत. आज मला सायकल येईल, काही दिवसांनी मला टू व्हीलर चालवता येईल, मी फोर व्हीलर बी चालवू शकतो, असंही होऊ शकतं. या टप्प्यावर तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर काही अडचण आली तर मी माझा नंबर सगळ्यांनाच नेहमी देऊन ठेवत असतो. तुम्हालाही देऊन ठेवतो. ऑनलाईन जे काही पाहताय त्यांनी सुद्धा काहीही असलं तरी या नंबरवर मला तुमच्या अभ्यासाचं काहीही सांगू शकता, कधीही सांगू शकता. आणि माझं नाव गणेश खेडकर आहे. फक्त कोणती बॅच काय आहे आणि शक्यतो व्हॉट्सअप करावं. लेक्चरमध्ये असेल काही असेल तर कॉल उचलता येत नाहीत. आणि मग तुमचा नेमका प्रश्न काय आहे ते जर तुम्ही सांगून ठेवलं तर मला ते बोलता येईल. त्यामुळं शक्यतो व्हॉट्सअप करा. आवश्यक असेल तर आपण त्याच्यावर कॉलवर बोलूयात, काही अडचण नाही. परंतु हे होणं गरजेचं आहे. हे होणं गरजेचं आहे. रोज पीवायक्यू कुठलीही परीक्षा करा तुम्ही. आता तर सरळ सेवेच्या एवढ्या मेगा भरती यायला लागल्यात. गट क ची एवढी जाहिरात येते, गट ब ची मोठी जाहिरात असणार आहे. आणखी काय वनरक्षक परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. आता बहुतेक परीक्षा एमपीएससी घेणार आहे. तर एमपीएससीचं स्ट्रक्चर तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या परीक्षेला तयार कसं होताल तुम्ही, आणि तुमचा जो मेन फोकस आहे, शिवाय तुम्हाला एवढ्या संधी ओपन झाल्यात त्याच्यामधून तुम्हाला हवं ते मिळावं यासाठी तुम्हाला अतिशय डिटेल असं मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काहीही दुसरं करायची गरज पडणार नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग याच्यासाठी पुस्तकं काय वाचले पाहिजे ते तर करावं लागणार आहे आपल्याला, बरोबर? मग इथं बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. काय करायचंय? आता मी सांगताना नेहमी सांगतो, राज्यशास्त्र या विषयासाठी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे. अगदी युपीएससी करणाऱ्या पोरांपासून ते कुठलंही आता गटकच्या परीक्षेसाठी सुद्धा हे पुस्तक महत्वाचं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे, याच्यातून 15 पैकी 15 क्वेश्चन आजपर्यंत आलेले आहेत. सगळ्यात जास्त प्रश्न या पुस्तकातून येतात. मराठीत इतर पुस्तक आहेत का? हो, अनेक पुस्तक आहेत. अभिजित राठोड सरांचं आहे, कोळंबे सरांचं आहे, आणखी कोणाची असतील आहेत पुस्तकं. पण मला वाटतं ओरिजिनल वाचा. हे पुस्तक इंग्लिशमध्ये खूप चांगलं आहे, मराठीत पण आहे. तुम्ही निवड करा. मला म्हटलात तर इंग्लिश म्हणन, तुम्हाला मराठीत वाचायचं तर मराठीत वाचा. याच्यानंतर जर तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन काही करायचं असेल, याच्या पलीकडे की एवढा वेळ नाही माझ्याकडे, कमी वेळ आहे, तर वेगवेगळे गाईड येतात. एमपीएससी गाईड असं काही असेल किंवा ते ज्याला आपल्याकडे ठोकळा म्हटलं जातं, ठोकळा म्हटलं जातं, तर तोही तुम्हाला चॉईस आहे. माझ्या विषयाचं मी सांगतो, माझ्या विषयाचं जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित केले
पुन्हा सांगतो बरं का, जबाबदारीनं सांगतो. माझ्या विषयापुरतं जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित केले, तुम्ही सर्व पीवायक्यू मी तुमचे डिस्कस करूनच घेणार आहे. मी फक्त तुमच्या परीक्षेचे घेईल, बाकीचे तर तुम्हाला करावे लागणार आहे. तुम्ही पीवायक्यू केले, तुम्ही नोट्स काढल्या व्यवस्थित आणि तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवल्या, तर तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. लेक्चर प्लस पीवायक्यू प्लस नोट्स प्लस टेस्ट हे कुठेही गेलं तरी करावं लागणार आहे. परंतु याच्यासाठी मग असं डिटेल पुस्तक वाचण्याची फार आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला कळावं म्हणून अंदाज वाचायला पाहिजे, 100% वाचायला पाहिजे. मी अजिबात नाही म्हणणार नाही. परंतु हे जर केलं तर मी खात्रीनं सांगतो तुम्हाला 15 पैकी 15 मार्क 100% मिळतील. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना वारंवारही असे मार्क्स पडलेले आहेत. तर हे करायला पाहिजे. हे करायला पाहिजे. स्वतःच अभ्यासाचं शेड्यूल तयार केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा करताना मनात भीती नाही बाळगली पाहिजे तुम्ही, की काय होईल माझं, एवढे आता गट क च्या परीक्षेला 12 लाख लोकांचे अर्ज आलेत, जागा काहीतरी 5,000 वगैरे आहेत, असं उदाहरणासाठी. मग हे कसं शक्य होणार आहे? मग मी काय करायला पाहिजे? एवढे कॉम्पिटिशन आहे, 10-10 वर्ष झालं पुण्यात राहते, 2-2, 3-3 क्लास करते. लक्षात ठेवा, जर हे पहिले पोरांची भीती असती तर नवीन पोरं पासच झाले नसते. तुम्ही कुठं ना कुठं ऐकलं असेल की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये झालाय, 4 पोस्ट काढल्यात, कुणी 5 पोस्ट काढल्यात, असं पण झालेलं आहे. हे कसं शक्य होतं? कारण या स्पर्धा परीक्षेमध्ये साधारण एक 20,000 मुलं अशी आहेत की ती खूप सिन्सिअरली अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे, हौशे नवशे गवशे सगळे असतात. नाही नाही, आता एमपीसीच करतो, आता युपीसीच पास होतो, सगळा क्राऊड असतो, सगळा क्राऊड असतो. यांचं टेन्शन घ्यायचं नाही. भारताची लोकसंख्या 146 कोटी आहे, म्हणून आपल्याला कुणीच घाबरत नाही. अमेरिकेची 32 कोटी आहे, पण अख्खं जग अमेरिकेला बघा परत. अख्खं संख्या कशालाच मॅटर करत नाही. कुणीच भारताला कुणीच घाबरत नाही. पाकिस्तान सुद्धा आजकाल घाबरत नाही. पण अमेरिका असेल किंवा रशिया, रशियाची जमीन बघितली का किती आहे? पृथ्वीच्या 10% जमीन एकट्या रशियाकडे, पण अमेरिकेला टक्कर देणारा रशिया आहे फक्त. त्यामुळं याच्यावर कधीही घाबरायचं नाही की 12 लाख लोकांचे अर्ज आलेत. सगळ्यात मेन हे लोक आहेत. तुम्हाला तुम्हाला या लोकांच्या कॉम्पिटिशन मध्ये यायचंय. हे अर्ज आहेत, यातले बरेचसे लोक परीक्षेला जाणार बी नाहीत. यांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याच्यामध्ये काही लोक असे आहेत, फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, तरी अर्ज भरलेले आहेत. काही लोक सिन्सिअरली करणारे पण आहेत. हे लोक जे आहेत, यांनी यापूर्वी कुठली ना कुठली प्री परीक्षा पास केलेली आहे, एखादी मेन्स परीक्षा पास केलेली आहे, इंटरव्ह्यू झालेला आहे, परंतु फायनल मध्ये सिलेक्शन झालेलं नाही. असे हे मुलं आहेत. किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी काहीतरी पोस्ट आहे आणि त्यांना त्याच्यापेक्षा चांगली पोस्ट पाहिजे, तर ते हे लोक आहेत. हे लोक आहेत ते. किंवा मी म्हणतो त्याप्रमाणे हे लोक पीवायक्यू करणारे आहेत, हे लोक नोट्स काढणारे आहेत, हे लोक जास्तीत जास्त प्रश्न सोडवणारे आहेत. या लोकांची कॉम्पिटिशन करायची तुम्हाला. मग हे पुण्यातले असतील, कुठले नागपूरचे असतील, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कुठलेही असतील, पण हे मेन लोक आहेत. इथं ही संख्या तुमच्या फक्त अर्ज बातमी आली का तेवढीच बघायची. तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे नंतर की आपण 12 लाखामधून आपण सिलेक्ट झालो. पण तुम्हाला कळावं लागणार आहे ती या लोकांची कॉम्पिटिशन. इथं जर तुम्ही आलात की तुम्ही डायरेक्ट मेरिटमध्ये आहेत, मेरिटमध्ये आहेत. याच्यामध्ये सुद्धा आता हे लोक कसं काय नापास होणार आहेत? तर हे जे लोक असतात, जसं वय वाढत जातं, 2 वर्ष 3 वर्ष या सगळ्या प्रकारचं, तर कुणाला काहीतरी प्रेशर येतं. बरं, मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वारंवार काय सांगितलेलं आहे की हे सगळं गणित जे आहे, हे सगळं कशाचं गणित आहे? 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न. माझा खूप चांगला अभ्यास आहे, पण परीक्षेच्या दिवशी मला ताप आला, मला टेन्शन आलं, मी डिस्टर्ब झालो, मला पेपर कसा सोडवायचा हे कळालं नाही, मला पॉलिटी अवघड गेलं, ज्याची मी एवढी तयारी केली, जिओग्राफीची अवघड तयारी केली,
माझा भर या विषयावर होता, पण त्यांनी सायन्सचे प्रश्न सोपे विचारले, त्यांनी इकॉनॉमिकचे प्रश्न सोपे विचारले, मॅथ रिजनिंग मध्ये मी गणलो. असे होऊ शकतं ना. आयोग आहे, त्यांनी काय प्रश्न काढायचे हा त्यांचा निर्णय आहे. बरोबर आहे की नाही? मग मी इथं गडबडलो, परंतु या गडबडीमध्ये मी विसरलो की यातले बेसिक प्रश्न मला सोडवता आले पाहिजे. मग हे जजमेंट न जमणं, त्यामुळं मुलं पास होतात. त्या दिवशी एक मुलगा भेटायला आलता, तर त्याला मराठी इंग्लिशला मेन्स परीक्षेला होता तो. मराठी इंग्लिशला त्याला 100 पैकी किती मार्क होते माहितीये का? 89. मराठी इंग्लिशला 100 पैकी 89 मार्क म्हणजे खूप जास्त झाले. खूप जास्त मार्क झाले. 89 मार्क होते. हा पहिला पेपर होता. दुसऱ्या पेपरला त्याला मार्क्स आले 67. तर तसे हेही मार्क खूप चांगले आहेत. मार्कात वाईट नाही. परंतु काय असतं, पूर्व परीक्षेला गंमत अशी असते, पूर्व परीक्षेला तुम्ही 0.25 न पास झालात तरी चालतात. त्याला काही अडचण नसते. फक्त पास व्हायचे, रेषेच्या पलीकडे जायचे. मुख्य परीक्षेला तसं नाही. मुख्य परीक्षेला तुम्हाला जेवढे चांगले मार्क्स पडतील तेवढी तुमची पोस्ट होणार आहे. म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीत जर विचार केला तर राज्यसेवेच्या बाबतीत तुम्हाला एका मार्कावरून तुमची डेप्युटी कलेक्टरची पोस्ट गेली आणि तुम्ही तहसीलदार झालात, तर तुम्हाला तहसीलदारचं डेप्युटी कलेक्टर व्हायला 1 मार्क कमी पडलाय, पण तुम्हाला प्रमोशनच्या मार्गाने जायचं तर 14-15 वर्ष लागणार आहे. किती? 14-15 वर्ष लागणार. म्हणजे एका मार्ग मुख्य परीक्षेला खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आपला सुद्धा भर, मी जरी म्हटलं असेल पूर्व परीक्षा, त्यापेक्षा सुद्धा मी जेवढे लेक्चर घेणार आहे सगळे जनरली अभ्यास करताना आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. कारण पूर्व परीक्षेमध्ये काही अभ्यासक्रम काय आहे, काही डिफाईन नसतं, काही फिक्स नाही. आयोगानं फक्त एका वाक्यात सांगितलेलं असतं. मुख्य परीक्षेचा अभ्यास डिटेल असतो. त्यामुळे आपला फोकस मुख्य परीक्षा असणार आहे. मी सांगताना सगळं सांगणार आहे, पण त्याच्यात मी सांगेल का हा पूर्व परीक्षेला खूप महत्वाचा असं सांगेल तुम्हाला. मग याच्यामुळं काय होणार आहे, या मुलाचं त्यानं सांगितलं की मी एवढं सगळं झालं, पण मला 67 मार्क आले आणि तेव्हा काहीतरी औद्योगिक निरीक्षक किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नावाची काहीतरी पोस्ट आहे, ती त्याला पाहिजे होती. असं काहीतरी होतं त्याचं गणित. त्याला त्या वर्षी पोस्ट मिळणार फिक्स होतं. पण मी म्हटलं की त्याला जी पोस्ट पाहिजे आहे ती पोस्ट मिळेल का नाही, कारण ज्या टॉपच्या पोस्ट असतात त्यांच्या जागा कमी असतात. त्याला हे 67 मार्क का पडले, किंवा त्याला हुशार होता, त्याला क्वेश्चन येत होते, परंतु त्याचं 67 पेक्षा आणखी त्याला 7-8 मार्क जास्त सहज पडले असते. त्याच्याशी बोलण्यातून पोरांच्या लक्षात येतं की हा किती हुशार आहे काय. ऐन पेपर सोडवण्याच्या गडबडीमध्ये त्याच्या डोक्यात आलं की मी नापास झालं तर माझे आई वडील काय विचार करतात, माझे मित्र काय म्हणतील, माझ्या गावातले लोक काय म्हणतील. याच्यामुळं त्याला ते जे गोल करायचं असतात हे तर माहिती आहे ना तुम्हाला, गोल करावे लागतात. याच्यामुळं त्याची सिक्वेन्स चुकली, क्रम चुकला. 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे आणि त्यांनी इथं या प्रश्नाचं उत्तर 2 केलं. याच्यामुळं त्याचे 7-8 प्रश्न चुकले. काही नाही, अभ्यासाचा प्रॉब्लेम होता का? नाही. पण त्या परीक्षेच्या गडबडीमध्ये काही सेकंदामध्ये, आणि हे सगळं काही सेकंदामध्ये झालं, 7-8 मार्क प्रश्न चुकले. बरं, इथं निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं पुन्हा त्याचे अजून 2-1 मार्क कमी झाले. आणि तो त्याला जी पोस्ट मिळाली कुठली तरी क्लार्क वगैरे काहीतरी, परंतु त्याला जे पाहिजे होते ते मिळालं नाही. अशा चुका होतात. आणि या चुका ऐनवेळी होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही तुमचे आर्थिक, तुम्हाला लागतं काय 10-12 हजार रुपये महिन्याला खर्च येईल. पुणे, मुंबई, कुठल्या शहरात राहणार तुम्ही तिथं खर्च येतो. समाज तुम्हाला नावं ठेवणार आहे, मुलाला ठेवणार आहे, मुलींना ठेवणार आहे, मित्र काहीतरी म्हणणार आहेत, अडचणी येणार आहेत, तुम्ही आजारी पडणार आहेत, ऊन वारा पाऊस हे सगळ्याचं काहीतरी अडचण येणार आहे. एक पूर्व परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षेला अडचण येणार आहे. पण सगळ्यात जास्त याच्यातलं महत्वाचं आहे तुम्हाला मानसिक. तुमची मनस्थिती जेवढी चांगली असेल ना, तेवढं तुम्ही खंबीर राहणार आहे त्याच्यात. अख्ख्या आयुष्यात बी, परवा ते एक मुलाने आत्महत्या केली, तुम्ही बातमी पाहिली असेल सगळं. मनस्थितीमुळे त्याचं काही चांगलं होतं, 10वीला 95 मार्क पडलेत वगैरे, एवढं सगळं चांगलं असताना मनस्थिती चांगलं नसेल तर काहीही करता येत नाही.
त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं. रोज कोणीतरी काहीतरी नावं ठेवणार आहे तुम्हाला. याला तर एवढंही कळत नाही आमदार काय खासदार काय करतोय. नदी अशी वाती का तशी वाती, कोणी ना कोणी रोज नावं ठेवणार आहे. तुम्ही पुण्यात राहायला आलात तर हे लोक म्हणणार आहेत एमपीसीच्या पोराला काही कळत नाही, नुसते आंदोलन करतेत, वर्ष अभ्यास करतेत, काहीही म्हणणार आहे. आपल्या याच्या पलीकडे गेलंच नाहीत पाहिजे अशी गोष्टी. बेडकाची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? ते एक बैरा बेडूक विहीर चढून येतो. सगळे त्याला सांगत असतात चढू नको चढू नको, पण त्याला ऐकायलाच येत नाही. त्यामुळे जे कधीच झालेलं नाही बेडूक विहिरीच्या बाहेर आला, अशक्य गोष्टी होतात, सहज होतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कुणाचं काय ऐकायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मी सहज बोलून गेलो तुम्हाला, तुला एवढं पण कळा ना, तरी हे तुम्ही बाहेर पडलात नाही इथूनच सोडून दिलं पाहिजे. जर मी जे बोललोय ते तुमच्या कामाचं आहे, फायद्याचं आहे, तरच मनावर घ्या. मी म्हणलं अरे काय शर्ट घातलाय, हा काय शर्टाचा कलर आहे का, अरे असे काही केस असतात का, याच्याशी काही घेणं देणं आहे का, काहीच घेणं देणं नाही, सोडून द्यायचं, निघून जायचं. क्लासच्या बाहेर गेला येडं होतं, सोडून द्यायचं. पण मी जर म्हणलं तर तू पीवायक्यू का सोडवले नाही, पीवायक्यू सोडवल्यामुळे तू 100% नापास होणार आहे, तर याच्यावर मात्र विचार करायला पाहिजे, कारण ते कामाचंच आहे. कुणीही आपल्याला जर चांगला सल्ला देत असाल, तुम्ही आता अभ्यासाला आलात, तुमचे सिनियर असतील, ज्युनियर असतील, कुणी कमी वयाचा मुलगा सुद्धा आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतो. आपल्याला लक्षात आलं की हे जे बोलतोय ते कामाचं आहे बरं का, तर ऐकलं पाहिजे. वय जास्त आहे म्हणून ज्ञान सांगतोय, तर त्याचं ऐकावं असं काही नाही. हे करण्यासाठी हे जे 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, याच्यासाठी सगळा फोकस इथं आहे. आयोग नाही म्हणणार आता असं कर 60 मिनिटामध्ये हे पुस्तक वाचून दाखव. आयोग म्हणणार आहे 60 मिनिटामध्ये हे 100 सॉल्व्ह. गावाकडे राहून सुद्धा परीक्षा पास होणारे मुलं आहेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये. दिव्यांग मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत. आपण काही लोकांच्या स्टोरीज ऐकतो, कितीतरी अडचणीमधून आलेले मुलं आहेत, कितीतरी अडचणीमधून, भयानक अडचणीमधून आले, तरी सुद्धा पास होतात. कारण पुन्हा त्याच गोष्टी येतात आपल्याला जे आहेत की पीवायक्यू नोट्स आणि टेस्ट, इथून पुढे तेच करायचं. एकदा नापास झाला तर पुन्हा तेच करायचे, पुन्हा तेच आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन काहीही नाही. बरं, वाचताना तुम्हाला असं लक्षात आलं की हे पुस्तक लय भारी आहे, मनावर घ्यायचं नाही. एवढं डोक्यात ठेवायचं, या पुस्तकातून मला किती प्रश्न येणार आहे. याच्या पलीकडे त्या पुस्तकाचा कलर कसा आहे, पानं हलके आहेत का, भारी आहेत का, याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही. मला या पुस्तकातून किती प्रश्न येणार आहेत एवढंच माझ्या डोक्यात असलं पाहिजे, बाकी काहीही नको. आणि ज्या पुस्तकाची किंमत 1000 रुपये तर 100% घेतलं पाहिजे. 1000 रुपये किंमत आहे म्हणून मी ते पुस्तक घ्यायचं नाही असं नाही. त्या पुस्तकामधून मागच्या परीक्षेला जर 60 पैकी किंवा 100 पैकी 40 क्वेश्चन आले तर घ्या, 50 प्रश्न आले तर घ्या. पुस्तकं नेहमी नवीनच पाहिजेत. कारण कोणताही पुस्तकवाला विकायचे म्हणून पुस्तकं काढत नसतो, हेतू तोच असतो. परंतु त्यानं काय केलेलं असतं, या वर्षभरात झालेल्या परीक्षानुसार आयोगानं किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये काय नवीन विचारलंय, आपलं काही राहिलंय का, पोरांनी अभ्यास कसा केला पाहिजे, यानुसार ते पुस्तकामध्ये अपडेट करत असतं. आणि ते केलं पाहिजे. 10 वर्षापूर्वीचं पुस्तक आज काहीच कामाचं नाही. या वर्षभरामध्ये जे काही परीक्षा बदलणार आहेत, या परीक्षेच्या साठीचं पुस्तक पाहिजे. म्हणून मला नेहमी वाटतं पुस्तकाला जास्त पैसे गेले तरी काही हरकत नाही, घेतलं पाहिजे. कारण तेच पुस्तकं तुमचं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे जुने पुस्तक आहेत, मित्राचं आहे, वाचतो असं करू नका, बिलकुल करू नका. इथं जास्तीत जास्त एनर्जी तुम्ही अटेंटिव्ह राहिलं पाहिजे. तुम्हाला कोणती गोष्ट समजली नाही तर हमखास विचारा. इथं सगळ्यासमोर विचारायला अनकम्फर्टेबल आहेत, मेसेज नंबर दिलाय मी, तिथे विचारा, काही अडचण नाही. फक्त तुमचं हे राहिलं पाहिजे की तुम्हाला समजलंय नाही समजलंय. आता मी आलो, एवढी सगळी बडबड करून गेलो, मला काय माहित तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुम्हाला हे किती समजलंय हे तुम्ही जेव्हा मला विचारणार आहात की तुम्ही जे हे सांगितलंय हे मला कळलंच नाही, तर तुमची जबाबदारी आहे की जे कळलंय त्याचं प्रॉपर रिव्हिजन करणं, जे नाही कळलंय ते जागच्या जागेवर क्लिअर करून घेणं. त्यामुळे पहिल्याच दिवशी सांगतो, तुम्हाला काहीही अडचण येऊ द्या अभ्यासासंदर्भात, लगेचची लगेच विचारा, बिलकुल लाजू नका,
काही आपल्याला कळलं नाही, आपलं वय झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय, काहीही डोक्यात घ्यायचं नाही. मला स्पर्धा परीक्षा पास व्हायची, त्याच्यासाठी जे काही करायचंय ते मी केलं पाहिजे. माझा एक मित्र एक गोष्ट सांगायचा, की जर तुम्हाला एखाद्या पानाड्याने सांगितलं, तुमचं गाव कोणतं आहे? प्रॉपर नांदेड. कुठले? प्रॉपर नांदेड. तुमचं? हे जुन्नर. ओके. आता गावाकडले आहेत तुम्ही, आणि आपल्या गावाकड विहीर खोदायला आपण पानाडी आणतो. पानाड्यात ते तुमच्याकडे नारळाने बघत आहेत का? नारळाने पाणी. ते म्हणला की इथं विहीर खोदली की तुम्हाला पाणी लागणार आहे, किंवा आपल्याला बोर घ्यायचा आहे. पण त्याने सांगितलं की 200 फुटावर पाणी लागणार आहे. मग आपलं काम काय आहे? आपल्याला वाटलं की मी काय करतो, 150 फूट खोदतो, पाणी आपोआप वर येईल. असं होईल का? मी म्हणलं नाही, 160च फूट खोदणार आहे. चालणार आहे का? 199 फूट खोदतो, चालणार आहे का? त्यातली त्यात थोडं पाणी, 1 फूट सुद्धा खूप मोठं आहे ना. पण तो म्हणलेला आहे 200 फूट आहे. तर मला ज्या ठिकाणी पाणी लागणार आहे तेवढं फूट खोदावं लागणार आहे. कदाचित त्याच्यापेक्षा थोडं खाली खोदावं लागणार आहे. तसंच इथं आहे. मला पास होण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ते मीच केलं पाहिजे. दुसरं कुणीही करणार नाही. क्लासवाला करणार नाही, पुस्तकवाला करणार नाही, आयोगही करणार नाही. पाणी कोणाला पाहिजे? तुम्हाला. तहान कोणाला लागली? तुम्हाला. तर ते खोदायचं काम सुद्धा तुम्ही. फक्त आम्ही हे सगळे लोक आहोत, की आम्ही मदतीला आहे. माझं जीसीबी असेल, कुणाचं ते काय बार घेण्याचं असेल, ते आपण नाही का ते बार घेतो, ब्लास्टिंग करतो, ते असेल. आम्ही मदतीला आहोत, परंतु खरे कष्ट तुम्हालाच करायचे. त्यामुळे ती विहीर खोदायला तुम्हाला खडक लागल, भुसभुशीत माती लागल, सगळं लागल. तुम्ही त्याला तयार राहिलं पाहिजे. तुम्ही त्याला तयार राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी इथून पुढं आपण नेहमी, तुम्ही लेक्चर जे आहेत ते लेक्चर लक्षपूर्वक ऐका. लेक्चर लक्षपूर्वक ऐका. मी जर सांगितलं तर उद्या हे घेणार आहे, तर लेक्चर पूर्वीची पूर्वतयारी तुम्ही करून या. याच्यामुळं काय होणार आहे? याच्यामुळं काय होणार आहे, की तुम्हाला नेमकं काय करायचंय, इथं आल्यानंतर तुम्ही तास 2 तास जे काही बसणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं इथं येण्याचं, कुठून लांबून येत असाल, प्रवास करून येत असाल, तर तुमची ही पूर्वतयारी जेवढी चांगली होणार आहे, ज्याला आपण नेहमी असं म्हणतो स्पर्धा परीक्षेमध्ये, इनपुट आणि आउटपुट रेशो मॅच झाला पाहिजे. इनपुट आणि आउटपुट म्हणजे तुम्ही जेवढी एनर्जी देणार आहात तेवढं ते मार्क्स पडले पाहिजे. 10 तास बसलाय आणि काहीच कळलं नाही, काहीच कामाचं नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या इनपुट आउटपुट मध्ये पॉलिटी, जिओग्राफी, मॅथ, रिजनिंग, कदाचित याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही सोपा विषय जात असेल, तर हे विषय आहेत, याच्यात जेवढी एनर्जी देणार आहेत तेवढे मार्क्स पडणार आहेत. मार्क्स पडणार आहेत आणि आपल्या डोक्यात फक्त मार्क्स असले पाहिजेत. मी जे काही वाचतो याच्यातून मला काय मार्क्स येणार आहेत एवढंच डोक्यात आहे. मला नॉलेज मिळालं. आता उद्या आपण समाज सुधारकावर बोलणार आहोत. समाज सुधारक भारी आहेत, सगळ्यांचं काम चांगलं आहे, पण त्याच्यात सुद्धा 3 समाज सुधारक आहेत ज्यांच्यावर आपण डिटेल अभ्यास करणार आहेत. एक एक लेक्चर कमीत कमी लागणार आहे, ज्यांना आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. महात्मा फुले डिटेल करणार आहोत, शाहू महाराज डिटेल करणार आहोत, आंबेडकर डिटेल करणार आहोत. का? त्यांचे प्रश्न जास्त आहेत. कधी कधी 2-2, 3-3 प्रश्न एका समाज सुधारकावर, या तिघापैकी. आता बाकीचे आहेत, सावित्रीबाई, त्यांचं काम कमी महत्वाचं आहे का? नाही. पण प्रश्न नाही. पंडित रमाबाईवर प्रश्न आहेत, विठ्ठल विरा शिंदे किंवा विठ्ठल रामजे शिंदेवर प्रश्न आहेत, कर्वेवर प्रश्न आहेत. मला ज्याच्यावर प्रश्न विचारले जाते तेच मी करणार आहे. तुम्हाला उद्या वाटलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये मला ज्ञानोबा तुकाराम यांचा अभ्यास करायचा आहे, खूप महत्वाचे, प्रश्नच नाही ना. काय करायचंय आपल्याला? नंतर या लोकांची माहिती घ्या तुम्ही, पण पोस्ट मिळाल्यावर घ्या. सध्या तुमचा सगळा फोकस इथं असला. त्यामुळे लेक्चर व्यवस्थित करा, ही पूर्वतयारी द्या आणि नंतर मग पुन्हा एकदा ते पीवायक्यू, नोट्स आणि रिव्हिजन हे करा. आठवड्याच्या आठवडा करा.
उदाहरणार्थ एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला काहीतरी महत्वाचं काम लागलं, सोमवारी गेलात, गुरुवारी आला, त्या आठवड्यातला तुमचा अभ्यास राहिला, लेक्चर राहिला, रविवारी जास्त वेळ करून त्या आठवड्याचं कव्हर करायचं. त्या आठवड्याचा बॅकलॉग त्याच आठवड्यात क्लिअर झाला पाहिजे. म्हणून मी म्हणतो रविवारी काही करायचं नाही. तिथल्या तिथं क्लिअर केलं की राहणार नाही. होऊ शकतं ना, मी आजारी पडू शकतो, मला फिरायला जायची इच्छा होऊ शकते, मला मित्राकडे भेटायला जायचं, काहीही असू शकतं. काही नाही, आपण माणूस आहेत, कुठलंही कारण आहे. मला पिक्चरला जायचंय, मला आणखी काहीतरी काम आहे, काहीही असू शकतं. तर रविवार त्याच्यासाठीच रिकामा ठेवलेला आहे की आठवडाभरामध्ये एखादी गोष्ट समजली नाही. बरं, असंही काही नाही. मी जसं तुम्हाला म्हटलं की 10 तास अभ्यास करा, असं काही नाही. 10 तासच करावा असं काही नाही. तुम्ही एक शब्द ऐकला असेल, कळशीत कळशी. ऐकला असेल ना, कळशीत कळशी शब्द. म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये कन्सिस्टन्सी किती महत्वाची आहे. उदाहरणार्थ, सोमवारी तुम्ही 10 तास अभ्यास केला, मंगळवारी तुम्ही 4 तास अभ्यास केला, बुधवारी 2 तास केला, गुरुवारी 9 तास केला, शुक्रवारी 8 तास केला, शनिवारी 1 तास केला, तरी चालणार आहे. काहीही फरक पडणार नाही. फक्त हे सातत्यानं होणं गरजेचं आहे. याचा अर्थ नाही की सोमवारपासून रोज 10 तास करा. होऊ शकतं कमी जास्त. एखाद दिवशी माझं मन लागणार नाही, काही हरकत. पण ह्या रविवारच्या हे जे काही आठवडाभरातलं आहे, ते रविवारी कव्हर झालं पाहिजे. या आठवड्याचं त्याच आठवड्यात क्लिअर झालं. बॅकलॉग ठेवायचा नाही. तिथल्या तिथं जाग्यावर क्लिअर करा. ही जी कन्सिस्टन्सी ही सगळ्यात जास्त महत्वाची. मग कधी कधी असाही आठवडा येऊ शकतो की इथं तुम्ही 14 तास केलाय, होऊ शकतं ना, होऊ शकतं. इथं 10 तास केलाय, इथं 12 तास केलाय, इथं 11 तास केलाय, इथं 10 तास केलाय, इथं 10 तास केलाय, असंही होऊ शकतं. पण कन्सिस्टन्सी म्हणजे हे सातत्यानं डेली करत राहणं. टाइम कमी जास्त होऊ शकतो, काहीही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही, बिलकुल नाही. फक्त हे डेली व्हायला पाहिजे. असं करतो, हा सगळा आठवडा मामाच्या गावाला जातो आणि रविवारी आलो की करतो. एखाद्या वेळेस चालेल, प्रत्येक वेळेस चालणार नाही. प्रत्येक वेळेस चालणार नाही. पण हे जे आहे, हे कमी जास्त होणं हे सहज आहे. आपण ह्युमन आहोत, हे पॉसिबल आहे. पण याच्यात सुद्धा करताना काय करायला पाहिजे? आपण आहेत ना वेळेवर? ओके. याच्यात सुद्धा करताना कसं करायला पाहिजे? उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी 8 वाजता अभ्यासाला बसला, तर साधारण एक 50 मिनिटं बसा. 50 मिनिटं करा, काही हरकत नाही. 10 मिनिटं तुम्हाला इंस्टाग्रामची आवड आहे, युट्यूबची आवड आहे, 10 मिनिटं बसा. तुम्हाला बसून कंटाळा आलाय, चाला 10 मिनिटं. चहा पिऊन या वाटते तर चहा प्या. काही करा वाटलं तर का. पुन्हा या, पुन्हा 50 मिनिटं बसा, पुन्हा 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. किंवा असं वाटतं आता मी 2 तास बसलोय, असं करतो, 20-25 मिनिटं आहे ना, जरा मित्राला फोन करतो. करा की, काही हरकत नाही. आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा या, पुन्हा 50 मिनिटं बसा. असं करत राहा. सकाळी आलाय आणि डायरेक्ट जेवायला उठलाय, त्याने काहीही साध्य होत नाही. खूप लोक आहेत, पहाटे येतात स्टडी रूम उघडायला, तेच आहेत आणि स्टडी रूम बंद करायला आहेत, परंतु अजूनही इथंच आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याला लागू झालेली गोष्ट तुम्हाला लागू होईल असं काही नाही. पण तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कशा पद्धतीने जमते, हे तुमचं वेगळं आहे. उद्या तुम्हाला असं वाटलं तर मी 2 तास सलग बसू शकतो आणि माझं अटेन्शन पण लागलेलं आहे, बसा की, काही हरकत नाही. परंतु सायन्स काय सांगतं, माणसाचं अटेन्शन मॅक्सिमम 45 मिनिटं असतं. 45 मिनिटावर आपण एक गोष्टापेक्षा जास्त वेळ फोकस करू शकत नाही. तुम्हाला वाटलं की मी ते सहज शक्य करतोय, करा, काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. सगळं इंडिव्हिज्युअल आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. बर, अजून काय होईल? असंही होऊ शकतं, तुम्हाला लेक्चरचा कंटाळा येऊ शकतो, रोज माझं तोंड बघण्याचाही कंटाळा येऊ शकतो,
माझ्या बडबडीचाही कंटाळा येऊ शकतो, सहज शक्य आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकालाच आवडावं असं काही नाही. लेक्चरचा कंटाळा आला तर काय करायचं, PYQ सॉल्व्ह करा. हे घेतलं, झोप यायला लागली, येऊ शकते, काही हरकत नाही, चुकीचं नाही त्याच्यात काही. मग काय करा, नोट्स काढा. नोट्स काढून बोट दुखायला लागले, काही हरकत नाही, पॉसिबल आहे. मग काय करा, वाचायला घ्या. हे नाही शक्य झालं तर पुन्हा काय करा, ग्रुप डिस्कशन करा. 2-3 मित्र आहेत, त्यांनी सेम टॉपिकवर डिस्कशन करा, काहीही प्रॉब्लेम नाही. स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास म्हणजे फक्त वाचन असं काहीही नाही. याचा कंटाळा आला, पुन्हा इकडे. ही सायकल सारखी चालू राहिली पाहिजे. उठला आहे सकाळपासून एकच पुस्तक वाचतोय, सलग 15 दिवस मी पुस्तक वाचतोय, बिलकुल करू नका. बिलकुल करू नका. एका दिवसामध्ये मॅक्सिमम 2 विषय असावे, एक तर अजिबात नसावा. कारण तुम्ही सकाळी 8 वाजता काय वाचायला सुरू केलाय, 1 वाजेपर्यंत आपला इंटरेस्ट निघून जातो. 2 वाजल्यानंतर तुम्ही जेवण करून आलाय, पुन्हा तोच विषय घेतलाय, काहीही लागत नाही. कधी कधी असं होईल, बरं आपल्या विषयाचं वैशिष्ट्य असं आहे, कुठलाही टॉपिक कधीही वाचता येतो, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्याच पेज पासून वाचावं असं काही नाही. आज वाटलं की हे 90वे पेज हे महत्वाचं आहे, वाचा की, काय अडचण आहे. असं थोडी सांगितलं आयोगानं सलगच वाचलं पाहिजे बरं का, मी तुला प्रश्न सलगच टाकणार आहे, नाही असं काही. कुठलाच नियम नाही. तुम्हाला वाटलं मी शेवटचं पेज आधी वाचणार आहे, वाचा, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठलाच नियम एकाला सगळ्याला लागू नाही. तुम्हाला जे वाटावं वाटतंय तिथून वाचा. म्हणून मी शिकवताना सुद्धा तुम्हाला जे विषय अगोदर कळतील तो विषय आधी सुरुवात करतो. बाकीच्या ठिकाणी मी आधी राष्ट्रपतीने सुरुवात करतो. तुम्हाला सांगा तुम्हाला काय सुरुवात करायची, त्याच्यानुसार आपण सुरुवात करू. हे विषय कसे असतात, तुम्ही राष्ट्रपतीचं नाव माहितीये, तुम्हाला नरेंद्र मोदीचं नाव माहितीये, देवेंद्र फडणवीसचं नाव माहितीये, राज्यपालाचं नाव माहितीये. याच्यातून हळूहळू विषयात इंटरेस्ट आला की मग बाकीचे विषय कळत असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा मग आता मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला राष्ट्रपती शिकवाल. राष्ट्रपती झाले की उपराष्ट्रपती शिकवणार, उपराष्ट्रपती झाले की पंतप्रधान शिकवणार, पंतप्रधान झाले की त्यांचं मंत्रिमंडळ शिकवणार, हे शिकवणार. हे झालं की मी तुम्हाला राज्यपाल शिकवणार. राज्यपाल झाले की इथं काही उपराज्यपाल काय असं काही पद नसतं, मग मी डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्री शिकवणार आणि त्यांचं मंत्रिमंडळ शिकवणार. हे आहेत कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ जे काही निर्णय घेणारे आहेत, निर्णयाची अंमलबजावणी आहे. हे झालं की मी दुसरं कायदे मंडळ शिकवत असतो. कायदे मंडळामध्ये केंद्राच्या पातळीवर संसद आहे, या संसदेमध्ये तुमची लोकसभा आणि राज्यसभा आहे. हे झालं, याला आपल्याला 3 लेक्चर लागतात. हे झालं की राज्य विधिमंडळ आहे. याच्यामध्ये तुमची विधानसभा आणि विधान परिषद आहे, हे आपलं होणार. मग याच्यानंतर मी तुम्हाला न्याय व्यवस्था शिकवणार, न्यायालय. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आलं, तुमचं हायकोर्ट आलं, तुमच्या तालुका डिस्ट्रिक्ट कोर्ट आलं, हे शिकवणार. याच्यामुळं काय होईल, ह्यातला प्रत्येक गोष्ट तुम्ही कधी ना कधी ऐकलेली असते, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला हळूहळू इंटरेस्ट निर्माण होतो. काही ठिकाणी जर मुलं कधी अभ्यास करणारे वगैरे आहेत, अगोदर अभ्यास केलेला आहे, तर मी संविधान निर्मितीपासून सुरुवात करतो. मला काय कुठलाही टॉपिक आहे, कुठलाही शिकवायचा, काही प्रॉब्लेम नाही. इथून सुरुवात करता येते आपल्याला. तुम्ही सांगा आता कुठून सुरुवात करायची, त्याप्रमाणे आपण सुरुवात करू. राष्ट्रपतीपासून. मग उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला आपण राष्ट्रपती जो टॉपिक आहे, शॉर्टकटमध्ये प्रेसिडेंटला प्रेज लिहिलं जातं, प्रेसिडेंट हा टॉपिक बघणार आहे. सगळा कंटेंट मराठीमध्ये असणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जे इंग्लिश शब्द मी वापरणार आहे तेही तुम्हाला मराठीत सांगेल, त्याची अडचण येणार नाही. कळालं आपण कशा पद्धतीने करणार आहोत, काही अडचण लक्षात येते?
स्पीड जास्त होतोय, काय होतोय, काय नाही. आता अजून 2-3 लेक्चर लागतील. मी काय जे म्हणतोय ना ते कळायला, अडचणी यायला काय आहे, तर 2-3 दिवस लागत असतात. कारण माझी भाषा कशी आहे, माझं बोलणं काय आहे, ते विषय कसा आहे, स्पीड किती आहे, उच्चार कसे आहेत. शक्यतो 2-3 दिवस जातात त्याला. काही हरकत नाही. जाऊ द्या, तेवढे नॉर्मल असतात. पण एक लक्षात ठेवा, की तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही बोलणं गरजेचं आहे. हे इंटरॅक्टिव्ह होणं गरजेचं आहे, की हे काय लिहिलंय आम्हालाच कळेना. माझं अक्षर चांगलं नाही. शक्यतो त्याला नावं ठेवू नका. कारण सुंदर अक्षर हा दागिना आहे. हे माझं अक्षर बघितल्यानंतर आलेला सुविचार आहे तो. त्यामुळे माझं अक्षर चांगलंच आहे, आवाज चांगला आहे, या 2 गोष्टीचं तुम्हाला कौतुक करावं लागणार आहे. त्यात काही दुमत नाही. फक्त हे समजलं नाही मला. हा शब्द काय आहे? हे लोक काय काम करतात? तुम्हाला समजणं हेच महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. थोडा वेळ लागला, की नाही समजलं पुन्हा विचारा मला. आता याच्यामध्ये सुद्धा हे झालं का, हे लगेच कळतं. हे झालं की हे लगेच कळतं. याच्यामध्ये काहीच वेळ लागणार नाही आपल्याला. याला वेळ लागेल, हे एक 20-1 मिनिटात सुद्धा होऊ शकतं. असं आहे. इथं आपल्याला 3-4 लेक्चर लागतील. हे 1-2 लेक्चरमध्ये पण होईल. इथं 2 लेक्चर लागतात, हे एका लेक्चरमध्ये होतं. आणि बाकीचं सगळं एका लेक्चरमध्ये होतं. केंद्र पातळीवरली संस्था शिकलात, की राज्य पातळीवरली तुलनेनं सोपी. काहीही नाही. फक्त ठराविक गोष्टी बदलतात. ठराविक गोष्टी बदलतात. बाकी आपल्याला काहीही करायचं नाही. क्लिअर? चालेल मग. काही अडचण असेल तर सांगत चला. ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांनी तसंच लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येकाला जी काही अडचण येईल ती हमखास विचारा, बोला. कारण तेव्हाच ते क्लिअर होणार आहे, मला कळणार आहे. आणि इथं आम्ही फक्त तुमच्यासाठीच आहोत. मला किती नॉलेज आहे, मी किती हुशार आहे, हे दाखवायला मी आलेलो नाही. मी जे काही बोलतोय ते आयोगाला किती विचारलं जातं आणि तुम्हाला किती समजतं. या 2च गोष्टी महत्वाच्या. क्लिअर? चालेल मग. आज आपण थांबूयात. थँक यू.